बघा, ताकदीपेक्षा बुद्धी कशी भारी पडते. चल ऐकूया ही जबरदस्त गोष्ट. याचं उत्तर आहे एका म्हातारीची हुशारी आणि एक भला मोठा भोपळा. आपली गोष्ट सुरू होते एका घनदाट जंगलात, जिथे पानापानात धोके लपलेले होते. एके दिवशी तिने ठरवलं आपल्या मुलीला भेटायला जायचं. पण हा प्रवास सोपा नव्हता. ती अजिबात घाबरली नाही. मुलीला भेटायचंच हा तिचा निश्चय पक्का होता. आणि अपेक्षेप्रमाणेच पहिलं संकट लगेचच तिच्या समोर येऊन उभं राहिलं. वाघ गुरगुरला. आता काही खरं नाही असं तिला वाटलं. पण तिने लगेच डोकं चालवलं. वाघाला एका मोठ्या मेजवानीचं आमिष दाखवलं. तिची युक्ती कामी आली. वाघ जाडजोड मेजवानीच्या आशेनं वाट बघायला तयार झाला. आणि फक्त वाघच नाही तर पुढे भेटलेल्या लांडग्याला आणि अस्वलालाही तिने असंच फसवलं. अशा प्रकारे तिन्ही प्राण्यांना चकवून म्हातारी शेवटी आपल्या मुलीच्या घरी पोचली. मुलीने लाडाने तिला इतकं खाऊ घातलं की ती चांगलीच गुडगुटीत झाली. पण खरा प्रश्न तर आत्ता होता. परत कसं जायचं? ते तिघे तिची वाट बघत होते. तेव्हा तिच्या हुशार मुलीने एक भन्नाट युक्ती शोधून काढली. एक मोठा भोपळा. मुलीनं आईला भोपळ्यात बसवलं, झाकण लावलं आणि दिला एक जोरचा धक्का. आणि भोपळा निघाला टुणूक टुणूक रस्त्यावरून घरंगळत. थोड्याच वेळात वाट बघणाऱ्या वाघाने तो विचित्र घरंगळणारा भोपळा पाहिला. आतल्या आवाजाने वाघाला गोंधळात पाडलं. बोलणारा भोपळा. वाघ विचारात पडला आणि भोपळा मात्र पुढे घरंगळतच राहिला. आणि हो, लांडगा आणि अस्वल ते सुद्धा या बोलक्या भोपळ्यामुळे चांगलेच फसले. टुणूक टुणूक करत भोपळा सगळ्या धोक्यांना पार करत थेट घराकडे निघाला. शेवटी हा प्रवास संपला. भोपळा बरोबर तिच्या दारात येऊन थांबला. म्हातारी पटकन बाहेर आली, घरात गेली आणि तिने दार लावून घेतलं. ती वाचली होती. आणि तिकडे जंगलात वाघ, लांडगा आणि अस्वल अजूनही वाटच बघत आहेत. तर मग खरं आहे ना, शक्तीपेक्षा युक्तीच श्रेष्ठ ठरते, नाही का?